आता आपण आहे ना डिमेन्शिया बघतो चॅप्टर. ठीक आहे. डिमेन्शिया म्हणजे काय? म्हणजे मला पण सगळ्यांना असंच वाटत असेल की बाबा डिमेन्शिया म्हणजे मेमरी लॉस असतो. ठीक आहे. नाही, मेमरी लॉस म्हणजे अमनेशिया असतो. मेमरी लॉस इज इक्वल्स टू एमनेशिया. ओके. मग आता डिमेन्शिया म्हणजे मेमरी लॉस नाहीये, मेमरी लॉस म्हणजे एमनेशिया आहे. ठीक आहे. हा, डिमेन्शियाचा एक फीचर मेमरी लॉस असू शकतो. सो व्हॉट इज डिमेन्शिया? डिमेन्शिया इज डिक्रीज इन हायर मेंटल फंक्शन्स. हायर मेंटल फंक्शन्स लाईक मेमरी. म्हणजे ॲम्नेशिया होऊ शकतो, तर त्याला आपण डिमेन्शियाचा एक पार्ट म्हणू शकतो. ओके. तर हायर मेंटल फंक्शन्स लाईक मेमरी, स्पीच, मल्टीटास्किंग. ठीक आहे. म्हणजे आता असं असू शकतं ना की बाबा आपण लेक्चर ऐकतोय, लेक्चर ऐकता ऐकता आपण काहीतरी दुसरा विचार करतोय, सोबत काहीतरी तिसरंच काम करतोय, व्हॉट्सअप बघतोय. सो मल्टीटास्किंग, स्पीच, मेमरी हे हायर मेंटल फंक्शन्स आहे. ठीक आहे. तर यांचं हॅम्परिंग होणं, ओके, या हायर मेंटल फंक्शन्सचं हॅम्परिंग होणं विच विल लीड टू प्रॉब्लेम इन अवर डेली रुटीन ऍक्टिव्हिटीज, याला आपण म्हणणार डिमेन्शिया. ठीक आहे. म्हणजे डेली लाईफ जी ते अफेक्ट होणार आहे. ओके. आता कॉजेस ऑफ डिमेन्शिया काय आहेत? हा भरपूर इम्पॉर्टंट, ही जी स्लाइड आहे ही भरपूर इम्पॉर्टंट स्लाइड आहे, याच्यावर भरपूर क्वेश्चन्स पण येतात. ठीक आहे. कधी पण पेशंट आपल्याकडे आलेला आहे, आपल्याला वाटतं तो डिमेन्शियाची केस आहे, आपल्याला पहिले रिव्हर्सिबल कॉजेस ऑफ डिमेन्शियाला सेपरेट करायचं आहे, कारण ते रिव्हर्सिबल आहे. आपण त्यांना रिव्हर्स करू शकतो. जसं व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी असू शकतं, त्याच्याने डिमेन्शिया असू शकतो. सो सिम्पल तुम्ही B12 ची प्रोफाईल करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हायपोथायरॉइडिझम असू शकतं, त्याच्याने पण डिमेन्शिया होतं, त्याच्याने पण हायर मेंटल फंक्शन जातात. सो तुम्ही T3 D4 TSH ची लेवल चेक करू शकतात, थायरॉइड हार्मोन्स देऊ शकतात. बरोबर. एखाद्या जे ओल्ड एज लोक असतात त्यांच्यामध्ये क्रोनिक सबड्युरल हॅमरेज असतो. ठीक आहे. सो क्रोनिक सबड्युरल हॅमरेजमुळे पण डिमेन्शिया होऊ शकतं. सो यू कॅन ट्रीट दॅट. ठीक आहे. आणि एक इम्पॉर्टंट आहे जे की आपण आता डिटेलमध्ये बघणार आहे, नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलस. ठीक आहे. नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलस आहे, हा सुद्धा डिमेन्शिया कॉज करू शकतो. सो हे रिव्हर्सिबल कॉजेस ऑफ डिमेन्शिया आहे. व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी आहे, देऊन द्या B12. ठीक आहे. हायपोथायरॉइडिझम आहे. ठीक आहे. तर थायरॉइड सप्लिमेंट करा, लिओथायरॉक्सिनची गोळी. क्रोनिक सबड्युरल हॅमरेज आहे, ट्रीट करा त्याला. ठीक आहे. नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलसला काय करणार आहे ते आता आपण बघू नंतर. ठीक आहे. तर हे चार सगळ्यात पहिले रिव्हर्सिबल कॉजेस आपल्या डोक्यात आले पाहिजे. मग त्याच्यानंतर येतं आपलं इरिव्हर्सिबल कॉजेस ऑफ डिमेन्शिया. आता लक्षात घ्यायचं की आपलं जे ब्रेन असतं, ओके, तर ब्रेनचा सगळ्यात वरचावाला जो पार्ट असतो तो कॉर्टिकल एरिया असतो. ठीक आहे. मग ब्रेनचा एक बेसल एरिया असतो, त्या बेसल एरियाला आपण सब कॉर्टिकल एरिया म्हणतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तो ब्रेन स्टेमवाला एरिया असतो जिथं मिड ब्रेन पॉन्स आणि मेड्युला असतं. ठीक आहे. तर डिमेन्शिया एकतर कॉर्टिकल कॉजेसमुळे असू शकतं, किंवा सब कॉर्टिकल कॉजेसमुळे असू शकतं, किंवा कॉर्टिकल सब कॉर्टिकल दोघांमुळे असू शकतं, मिक्स्ड. ठीक आहे. सो जर वरती जर कॉर्टेक्स मध्ये डिफेक्ट आहे तर तो कॉर्टिकल डिमेन्शिया आहे, जर सब कॉर्टेक्स मध्ये डिफेक्ट आहे तर सब कॉर्टिकल डिमेन्शिया आहे, आणि दोघांमध्ये डिफेक्ट आहे तर तो मिक्स्ड डिमेन्शिया आहे. ठीक आहे. तर कॉर्टिकल इरिव्हर्सिबल कॉजेस काय काय डिमेन्शिया? तर अल्झायमर, एकदा अल्झायमर झाला झाला, इरिव्हर्सिबल कॉज येतो डिमेन्शियाचा, हायर मेंटल फंक्शन्स गेले गेले. ठीक आहे. लेवी बॉडी डिमेन्शिया. ठीक आहे. तर हे लेवी बॉडीज आपल्याला पार्किन्सन मध्ये पण बघायला भेटतात. बट जस्ट इमॅजिन, ठीक आहे, पार्किन्सन डिसीज जो आहे हा सबस्टन्शिया नायग्राचा डिसीज आहे, मिड ब्रेनचा डिसीज आहे. बरोबर आहे, म्हणजे ब्रेन स्टेम. पण इथे लेवी बॉडीज कुठे भेटणार आपल्याला? कॉर्टेक्स मध्ये भेटणार आहे. सो लेवी बॉडी डिमेन्शिया आणि पार्किन्सन डिसीज या दोघांमध्ये लेवी बॉडीज वेगवेगळ्या ठिकाणी, हे कळतंय का? ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया. फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शियामध्ये फ्रंटल लोब आणि टेम्पोरल लोब हे दोघे अफेक्टेड असतात, म्हणजेच कॉर्टेक्सचे. ठीक आहे. आणि पॅरायटल लोब स्पेअर्ड असतो, म्हणून त्याला आपण स्पेशल नाव दिलेलं आहे फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया. मग त्याच्यानंतर असतात आपले सब कॉर्टिकल इरिव्हर्सिबल कॉजेस ऑफ डिमेन्शिया. मग पार्किन्सनच्या लेट स्टेजेसमध्ये पार्किन्सन रिलेटेड डिमेन्शिया होतो. हंटिंग्टन मध्ये हंटिंग्टन रिलेटेड डिमेन्शिया असतो, हंटिंग्टन कोरियामध्ये. ठीक आहे. सो हे पार्किन्सन आणि हंटिंग्टन या दोघांमध्ये सब कॉर्टिकल रिजन्स खराब होतील. ठीक आहे. आणि मिक्स्ड म्हणजे काय? मिक्स्ड म्हणजे कॉर्टेक्स सब कॉर्टेक्स हे दोघं लेवल खराब होत आहे. ठीक आहे. मल्टी इन्फॉर्क्ट डिमेन्शिया आणि क्रुट्सफेल्ड जॅकब डिसीज. मल्टी इन्फॉर्क्ट डिमेन्शिया आणि क्रुट्सफेल्ड जॅकब डिसीज हे काय आपले मिक्स कॉजेस ऑफ डिमेन्शिया आहे. सो सगळ्यात पहिले आपण रिव्हर्सिबल कॉजेस ऑफ डिमेन्शिया बघितले, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी, हायपोथायरॉइडिझम, क्रोनिक सबड्युरल हॅमरेज, नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलस. त्याच्यामधून आता आपण याला डिटेलमध्ये बघू. इरिव्हर्सिबल कॉजेस मध्ये आपण सगळ्यात वर बघितलं कॉर्टिकल कॉजेस. तर कॉर्टिकल कॉजेस मध्ये आले अल्झायमर, जो की मोस्ट कॉमन कॉज आहे डिमेन्शियाचा. ठीक आहे. सेनाइल डिमेन्शियाचा. मग लेवी बॉडी डिमेन्शिया, फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया. ठीक आहे. हे सगळे कॉर्टेक्स मध्ये प्रॉब्लेम असणार. त्याच्यानंतर खाली येतं सब कॉर्टेक्स. सब कॉर्टिकल डिमेन्शिया दोन आहे, पार्किन्सन रिलेटेड डिमेन्शिया, हंटिंग्टन रिलेटेड डिमेन्शिया. आणि दोघांना मिळून मिक्स्ड डिमेन्शिया दोन आहे, मल्टी इन्फॉर्क्ट डिमेन्शिया आणि क्रुट्सफेल्ड जॅकब डिमेन्शिया. ठीक आहे. क्रुटफेल्ड जॅकब डिसीज रिलेटेड डिमेन्शिया. आता नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलस हा रिव्हर्सिबल कॉज डिमेन्शियाचा, हा काय असतो बघू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले समजून घ्या, नॉर्मल प्रेशर म्हणजे आयसीपी तर नॉर्मल राहणार आहे.
ठीक आहे. हायड्रो म्हणजे इथं आपण सीएसएफ बद्दल बोलतोय, ठीक आहे, आणि सिफिलस म्हणजे ब्रेन आहे, ठीक आहे. सो हायड्रो म्हणजे सीएसएफ आहे आणि सिफिलस म्हणजे ब्रेन आहे. तर नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलस मध्ये होतं काय? नॉर्मली काय असतं, ही आपला ब्रेन असतो, ठीक आहे. ब्रेन मध्ये हे आपल्याला काय दिसतंय, हे व्हेंट्रिकल्स दिसत आहे, ठीक आहे. आणि व्हेंट्रिकल्सच्या आत काय फील्ड असणार इथं? सीएसएफ फील्ड असणार आहे, ठीक आहे. सो व्हेंट्रिकल्सच्या आत काय असेल इथं? सीएसएफ फील्ड असेल, बरोबर. आपण काय बघतो की हे व्हेंट्रिकल्सच्या आजूबाजूला काय असतं ना, ठीक आहे, इथं असे बंच ऑफ न्यूरॉन्स असतात, ठीक आहे. न्यूरॉन्स असतात, बंच ऑफ न्यूरॉन्स असतात अराउंड द व्हेंट्रिकल. याला आपण काय म्हणतो? पेरिव्हेंट्रिक्युलर लिम्बिक सिस्टीम म्हणतो. काय म्हणतो याला आपण? पेरिव्हेंट्रिक्युलर लिम्बिक सिस्टीम. हे काय बंच ऑफ न्यूरॉन्स किंवा बँड ऑफ न्यूरॉन्स आहे अराउंड द व्हेंट्रिक्युलर सिस्टीम, करेक्ट, ठीक आहे. नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलस वाल्या लोकांमध्ये काय होतं, यांच्यामध्ये सीएसएफचं प्रोडक्शन आतल्या साईडला वाढून जातं. सीएसएफचं प्रोडक्शन जर आतल्या साईडला वाढेल तर होईल काय? सीएसएफचं प्रोडक्शन जर वाढलं तर आज सीएसएफ भरपूर होईल, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल? व्हेंट्रिकल स्ट्रेच होईल, ठीक आहे. सो व्हेंट्रिकल्स जेव्हा स्ट्रेच होतात तेव्हा त्याच्या आजूबाजूचे जे हे असतात, ठीक आहे, पेरिव्हेंट्रिक्युलर लिम्बिक सिस्टीम, त्याच्यावर पण स्ट्रेच पडतो, ठीक आहे. सो स्ट्रेच ऑफ पेरिव्हेंट्रिक्युलर लिम्बिक सिस्टीम मुळे काय होणार? डिमेन्शिया होणार. समजतंय? ठीक आहे. सो होतं काय की सीएसएफचं प्रोडक्शन वाढलेलं आहे, पण जागा पण तर वाढली ना, ठीक आहे. मग आयसीपी वाढणार का? नाही वाढणार. आयसीपी नॉर्मल राहणार, नॉर्मल प्रेशर. सीएसएफ वाढतंय, व्हॉल्यूम पण वाढलं, ठीक आहे. पण ब्रेन मध्ये हे स्ट्रेच होणार पेरिव्हेंट्रिक्युलर लिम्बिक सिस्टीमचं, त्याच्यामुळे आपल्याला नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलस होणार आहे, ठीक आहे. सो असं एक इमॅजिन करा की एक केस आहे आपली, ठीक आहे. म्हणजे काय? एक कैलाश जी आहे, ओके. कैलाश जी जे ते एक हिस्ट्रीचे टीचर आहे, ओके. मग ते एकदम प्रॉपर चांगले हिस्ट्रीचे टीचर आहे. त्यांनी म्हणजे 30 इयर्सच्या टायमिंगला त्यांनी जॉब चालू केला. रेग्युलर ते प्रॉपर हिस्ट्रीचं शिकवता वगैरे आहे, ठीक आहे. मग आता ते जेव्हा आता 50 इयर्सचे झालेले आहेत, ओके. त्यांना नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलस झालेलं आहे समजा फॉर एक्झाम्पल, ठीक. त्यांचं म्हणजे स्ट्रेच ऑफ पेरिव्हेंट्रिक्युलर लिम्बिक सिस्टीम झालेलं आहे. सो ते जेव्हा जात आहे आता, ठीक आहे, तर त्यांना स्टार्टिंगला जाणवायला लागलं की त्यांना डेट्स आठवत नाही. हिस्ट्री सांगताना डेट्स वगैरे सांगावे लागतात ना, इम्पॉर्टंट. त्यांना इम्पॉर्टंट फॅक्ट्स वगैरे आठवत नाही. त्यांना डिमेन्शिया वगैरे व्हायला लागलं, करेक्ट. मग त्यांनी बघितलं की थोडंसं ते क्लास वगैरे घेऊन जेव्हा बाहेर जातात वगैरे, थोडंसं चालता वगैरे, तर त्या टायमिंगला त्यांचा इम्बॅलन्स पण होतोय, ठीक आहे. म्हणजे पळू पळू पण करता येते, ठीक आहे. तर त्यांना विसरण्याचं चालू झालेलं आहे, इम्बॅलन्स व्हायचं चालून गेलेलं आहे, ठीक आहे. प्लस एक एम्बॅरेसिंग गोष्टी पण होते त्यांच्यासोबत, त्यांचा युरिनरी कंट्रोल पण सुटतोय, युरिनरी इनकॉन्टिनन्स पण होतोय, ठीक आहे. आणि हे तिघ ज्या गोष्टी डिमेन्शिया, अटॅक्शिया आणि युरिनरी कॉन्टिनन्स, ठीक आहे, हे आपल्याला नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलस कडे घेऊन जात आहे, ठीक आहे. नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलसचं हे ट्रायंगल आहे, ट्रायड आहे, ठीक. मग आपण काय करतोय आता ऍज अ डॉक्टर? आपल्याकडे जेव्हा आले कैलाशजी, ते म्हणताय की बाबा मला विसर पडतोय, ठीक आहे, माझा बॅलन्स सुटतोय, एकदा तर मला युरिनरी इनकॉन्टिनन्स पण झालं, ठीक आहे, इट वॉज एम्बॅरेसिंग. मग आपण काय करतोय? सिंपल नॉन कॉन्ट्रासिटिक ब्रेन करून बघतोय, ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की नॉर्मल ब्रेन असा दिसतो, पण नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलस जर असेल तर इथं आपल्याला असे एनलार्ज व्हेंट्रिकल्स दिसतील, ठीक आहे, ज्यांच्यामध्ये भरपूर सीएसएफ आहे. म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला स्ट्रेच दिसेल इकडं पेरिव्हेंट्रिक्युलर लिम्बिक सिस्टीमवर, ठीक आहे. आपल्याला कळून जाईल की काय आहे, हे नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलस आहे, ठीक आहे. आपण इतकंच नाही, ठीक आहे, अजून कन्फर्म करायसाठी की बाबा नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलसच आहे का, ठीक आहे, आपण काय केलं? मिल्लर फिशर टेस्ट पण केली कैलासजींवर. मिल्लर फिशर टेस्ट काय असते? ही सीएसएफ कॅप टेस्ट असते. म्हणजे काय? आपण सिंपल लंबार पंक्चर केलं, लंबार पंक्चर करून 50 ml सीएसएफ आपण त्यांचं रिमूव्ह केलं. 50 ml जर ह्या इथून जर सीएसएफ जर आपण रिमूव्ह केलं तर काय होईल? सीएसएफ कमी होऊन जाईल. मग हे परत खाली जातील, करेक्ट आहे. तर तो जो स्ट्रेच आलेला होता लिम्बिक सिस्टीमवर तो कमी होऊन जाईल. स्ट्रेच जर कमी होऊन जाईल तर लगेच त्यांचं क्लिनिकल फीचर कमी होऊन जाईल. ही विल फील बेटर, अटॅक्सिया येणार नाही, युरिनरी कंट्रोल येईल, ठीक आहे, थोडंसं आठवायला जमेल, ठीक आहे. सो बेसिकली त्यांचे क्लिनिकल फीचर्स लगेच कमी होतील, बरोबर आहे. मग ही जर मिल्लर फिशर टेस्ट पॉझिटिव्ह असली, सीएसएफ कॅप टेस्ट पॉझिटिव्ह असली, मग आपल्याला कळेल की बाबा नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलस आहे. पण काय? सीएसएफचं प्रोडक्शन वाढलेलं आहे, बरोबर आहे. मग सीएसएफ तर परत म्हणजे त्यांना 10-15 दिवस बरं वाटेल, ठीक आहे, पण परत त्यांचं वाढेल नाही तर सीएसएफ. मग कैलाशजी परत आपल्याकडे येतील की डॉक्टर साहेब परत पाणी काढा डोक्यातून, ठीक आहे, सीएसएफ परत काढा. पण आपण असं घडी लंबार पंक्चर करू शकतो का? नाही करू शकत. मग आपण काय करतो? व्हीपी शंट करतो. व्हीपी शंट म्हणजे काय? व्हेंट्रिकल वरून एक नळी घेऊन डायरेक्ट तिला पेरिटोनियमवर जोडून देतो, ठीक आहे. व्हेंट्रिकलवर इकडे व्हॉल्व्ह असतो एक, ओके. तिथं जेव्हा आपण ते व्हॉल्यूम वाढणार तेव्हा तिथून ब्लड डायरेक्ट म्हणजे सॉरी सीएसएफ डायरेक्ट इकडे पेरिटोनियम मध्ये येणार. याला आपण म्हणतो व्हेंट्रिक्युलर पेरिटोनियल शंटिंग, ठीक आहे. तर आपला हा आहे नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलस कैलाशजीची स्टोरी, ठीक आहे. डिमेन्शिया, अटॅक्शिया, युरिनरी इनकॉन्टिनन्स, ठीक आहे. एमआरआय मध्ये कसं दिसतंय, त्याच्यानंतर सीएसएफ कॅप टेस्ट, मिल्लर फिशर टेस्ट काय कळली आपल्याला, आणि ट्रीटमेंट काय हे पण समजून गेलं. आता आपण येतोय नेक्स्ट अल्झायमर्स डिसीजवर. आपल्याला अल्झायमर्स डिसीज बद्दल काय माहिती? इट इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ सेनाइल डिमेन्शिया, पहिलं. दुसरी गोष्ट, इट इज द कॉर्टिकल कॉज ऑफ डिमेन्शिया, म्हणजे कॉर्टेक्स ऑफ द ब्रेन याच्यात इन्व्हॉल्व्ह असणार आहे, म्हणजे कॉर्टिकल न्यूरॉन्स इन्व्हॉल्व्ह असणार आहे याच्यामध्ये,
ठीक आहे. सब कॉर्टिकल रिजनचा काही इश्यू नाही, ब्रेन स्टेमचा काही इश्यू नाही, कॉर्टिकल न्यूरॉन्सचा इश्यू आहे. तिसरी गोष्ट, हा इरिव्हर्सिबल आहे, एकदा याच्याने डिमेन्शिया झाला. करेक्ट आहे. नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलस काय होता, आता हा रिव्हर्सिबल कॉज होता. ठीक आहे, इकडे बघितलं होतं आपण, रिव्हर्सिबल कॉज आहे नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलस. ठीक आहे, तुम्ही व्हीपी शंट केलं तर क्लिअर होऊन जाईल ते. ओके. मग आता अल्झायमरची पॅथोफिजिओलॉजी काय आहे, सिंपल आहे. आपल्याला काय बघायचे की बाबा कॉर्टिकल न्यूरॉन्स डॅमेज होणार आहे, तर हा आपल्या समोर काय कॉर्टिकल न्यूरॉन्स आहे. ठीक आहे. मग आपण काय बघितलेलं आहे अल्झायमर डिसीजच्या पेशंट्समध्ये, ठीक आहे, काही प्रोटीन्स असतात जे न्यूरॉन्सच्या आजूबाजूला भरपूर डिपॉझिट होतात, न्यूरॉनच्या बाहेर डिपॉझिट होतात. ठीक आहे. या प्रोटीन्सला आपण काय म्हणतो, अमायलॉइड बीटा 42 प्रोटीन्स. हे काही ॲबनॉर्मल प्रोटीन्स आहे, ठीक आहे, जे की न्यूरॉन्सच्या बाहेर अक्युम्युलेट होत आहे. ठीक आहे. हे कोणते आपले अमायलॉइड बीटा 42 चे प्रोटीन्स आहे. आणि काही ॲबनॉर्मल प्रोटीन्स आहे जे की न्यूरॉन्सच्या आत अक्युम्युलेट होत आहे. ह्या प्रोटीन्सला आपण टाऊ प्रोटीन्स म्हणतोय. ठीक आहे. मग मला काय म्हणायचं आहे की बाबा काही इंट्रासेल्युलर अक्युम्युलेशन होतं काय ॲबनॉर्मल प्रोटीन्सचं, ते टाऊ प्रोटीन्स आहे आतलेवाले. ठीक आहे. आणि काही ॲबनॉर्मल प्रोटीन्सचं एक्स्ट्रा सेल्युलर अक्युम्युलेशन होतंय, त्यांना आपण काय म्हणतोय, अमायलॉइड बीटा 42. ठीक आहे. हे जे टाऊ प्रोटीन्स आहे आतल्या साईडला, ठीक आहे, हे सगळे मिळून काय तयार करताय, न्यूरोफिब्रिलरी टँगल्स तयार करताय. काय तयार करताय, न्यूरोफिब्रिलरी टँगल्स, एनएफटीज तयार करताय. यांनाच आपण हिरानो बॉडीज पण म्हणतोय. काय म्हणतोय, हिरानो बॉडीज. ओके. तसंच अमायलॉइड बीटा 42 जे आहेत ना, हे बाहेर असे न्यूरायटिक प्लाक्स तयार करताय यांच्यावरती. काय तयार करताय, न्यूरायटिक प्लाक्स. ठीक आहे. होतं काय, ठीक आहे, जसं जसं एज वाढतोय, जसं जसं हे टाऊ प्रोटीनचा नंबर वाढतोय इकडं, जसं जसं एनएफटीचा नंबर वाढतोय, न्यूरोफिब्रिलरी टँगल्स, आतून काय होतंय मग, यांना हे रप्चर करतायत. काय करतायत, रप्चर करतायत, न्यूरॉन्स फुटतायत, अल्झायमर अजून डेंजर होतोय, डिमेन्शिया अजून सिव्हिअर होतोय. ठीक आहे. सो सिंपल आहे, सिव्हिरिटी ऑफ द डिसीज, सिव्हिरिटी ऑफ द अल्झायमर डिसीज आपण कशावरून सांगणार, डायरेक्ट नंबर ऑफ द एनएफटीज वरून सांगणार. जितके एनएफटीचा नंबर जास्त, आपल्याला बाहेरच्या न्यूरॅटिक प्लाक्सशी काही संबंध नाहीये, आपल्याला अमायलॉइड बीटा 42 शी संबंध नाहीये. जितके एनएफटीज आत जास्त असतील न्यूरॉन्सच्या आत, ठीक आहे, तितकं अल्झायमर सिव्हिअर असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये रोल ऑफ न्यूरॅटिक प्लाक काय आहे का, सिव्हिरिटी ऑफ अल्झायमर डिसीज मध्ये नाहीये. ठीक आहे. आपण एक गोष्ट अजून काय बघितली, इन अल्झायमर डिसीज म्हणजे एक आपण जनरल गोष्ट बघितली, अल्झायमर डिसीजच्या पेशंटमध्ये ऍसिटाइलकोलिन कमी असतं. ठीक आहे. ते पण मॅक्झिमम कमी कुठं असतं, ऍट द न्यूक्लियस बेसिलिस ऑफ मेनट. ठीक आहे. ऍट द न्यूक्लियस बेसिलिस ऑफ द मेनट इथं ऍसिटाइलकोलिन भरपूर कमी असतं. हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. हे आपण ट्रीटमेंटमध्ये वापरणार आहे. आता अल्झायमर डिसीज जो असतो ना, ठीक आहे, आता आपण जर कोणाला बघितलं की बाबा त्याला अल्झायमर डिसीज आहे, तर मोस्ट कॉमनली पॉसिबिलिटी की तो स्पोरॅडिक डिसीज आहे. म्हणजे काय, त्यांच्या घरात कोणाला नसणार, आई वडिलांना वगैरे, दादा नाना, त्यांना काही नाही. सो मोस्ट कॉमनली अल्झायमर डिसीज काय असतो, स्पोरॅडिक डिसीज असतो. ठीक आहे. पण असं पण बघितलेलं आहे आपण, फॅमिलियल पण हिस्ट्री बघितलेली आहे अल्झायमरची. ठीक आहे, की बाबा फॅमिलियल आहे, फॅमिलीमधून तो पास होतो अल्झायमर जनरेशन टू जनरेशन. मग असे कोणते क्रोमोझोम्स जे की इन्व्हॉल्ड असतात, तर क्रोमोझोम 1, क्रोमोझोम 14, क्रोमोझोम 19, क्रोमोझोम 21. 1, 14, 19, 21. 1, 14, 19, 21 इतके 4 जे क्रोमोझोम्स आहे हे इन्व्हॉल्ड आहे अल्झायमर डिसीज ट्रान्सफर करण्यासाठी. सो क्रोमोझोम 1 मध्ये प्रीसेन्युलिन 2 जीनचा डिफेक्ट होतो. ठीक आहे. क्रोमोझोम 14 मध्ये प्रीसेन्युलिन 1 जीनचा डिफेक्ट होतो. ठीक आहे. क्रोमोझोम 19 मध्ये APOE4 जीनचा डिफेक्ट होतो. आणि क्रोमोझोम 21 मध्ये म्हणजे ट्रायझोमी असते क्रोमोझोम 21 ची, डाऊन सिंड्रोम वाल्या लोकांमध्ये सुद्धा आपल्याला अल्झायमर डिसीज बघायला भेटतो. सो 1 मध्ये प्रीसेन्युलिन 2, 14 मध्ये प्रीसेन्युलिन 1. ठीक आहे. 19 मध्ये APOE4 जीनचा डिफेक्ट आणि 21 मध्ये डाऊन सिंड्रोम, ट्रायझोमी 21. ठीक आहे. आणि आपण काय बघितलेलं आहे, मोस्ट कॉमन फॅमिलियल कॉज कोणता आहे, तर APOE4 चा जीनचा डिफेक्ट, क्रोमोझोम 19 मध्ये APOE4 जीनचा डिफेक्ट, तो मोस्ट कॉमन आहे. त्याच्यावर क्वेश्चन पण येऊन गेलेला आहे. ठीक आहे. आता मी बोललो होतो की जे टाऊ प्रोटीन्स असतात त्यांना आपण हिरानो बॉडीज पण म्हणतात. ते हिरानो बॉडीज असेच आपल्याला न्यूरोफिब्रिलरी टँगल्स असे हे इथं दिसत आहेत. ठीक आहे. हे काय आपले, हे हिरानो बॉडीज आहे. ओके. ठीक. सो दीज आर हिरानो बॉडीज. करेक्ट. दीज आर न्यूरोफिब्रिलरी टँगल्स. मुव्हिंग फॉरवर्ड, आता कोणते स्ट्रक्चर्स इन्व्हॉल्ड आहे अल्झायमर डिसीज मध्ये, आपल्याला इतकं तर माहिती की कॉर्टिकल न्यूरॉन्स इन्व्हॉल्ड आहे. आपल्याला माहिती कॉर्टेक्सचे एरियाज कोणते कोणते असतात, फ्रंटल असतं, टेम्पोरल असतं, परायटल असतं, ऑक्सिपिटल असतं. आता लक्षात घ्या, टेम्पोरल लोब मोस्ट कॉमनली इन्व्हॉल्ड असतो अल्झायमर डिसीज मध्ये, फॉलोड बाय परायटल लोब, फॉलोड बाय फ्रंटल लोब. ठीक आहे. पण लिस्ट डॅमेज ऑक्सिपिटल लोब, लिस्ट इन्व्हॉल्ड ऑक्सिपिटल. सो मोस्ट कॉमनली इन्व्हॉल्ड जो असतो तो टेम्पोरल लोब, आणि टेम्पोरल लोब मध्ये पण मोस्ट कॉमनली जो इन्व्हॉल्ड असतो तो हायपोकॅम्पस, हिप्पोकॅम्पस असतो. हिप्पोकॅम्पल ॲट्रोफी आपल्याला जन्माला गेला तर दिसते युजली अल्झायमर डिसीजच्या पेशंट्समध्ये. सो मोस्ट कॉमनली इन्व्हॉल्ड लोब कोणता आहे, टेम्पोरल लोब आहे, आणि लिस्ट कॉमनली इन्व्हॉल्ड लोब कोणता आहे, ऑक्सिपिटल लोब आहे. ठीक आहे. सो टेम्पोरल फॉलोड बाय परायटल हे मोस्ट कॉमनली इन्व्हॉल्ड असतात, आणि मग फ्रंटल असतो. ठीक. त्याच्यानंतर म्हणजे टीपी असं लक्षात ठेवा, टाइमपास. ठीक आहे. FO. ठीक आहे. सो टीपी आणि आपल्याला ऑक्सिपिटल लास्टला इतकं माहितीच आहे आपल्याला. ओके. आता अल्झायमर डिसीज बद्दल काय विषय ना, ठीक आहे. अल्झायमर डिसीज समजा फॉर एक्झाम्पल क्लिनिकल फीचर यायला चालू झाले. ठीक आहे.
मग आता क्लिनिकल फीचर विथ टाइम वाढत जातील. ठीक आहे, म्हणजे दररोज नंबर ऑफ टाऊ प्रोटीन्स वाढतंय, दररोज नंबर ऑफ न्यूरॉनल रप्चर वाढतंय, दररोज सिव्हिरिटी ऑफ द डॅमेज वाढणार आहे. ठीक आहे, सो दररोज काय होईल, सिव्हिरिटी जी आहे ती क्लिनिकल फीचर्सची विथ टाइम वाढत जाणार आहे असं लिनियरली. सो प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे हा. ठीक आहे, असा प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे. ठीक, स्टार्टिंगला काय असतं, स्टार्टिंगला त्या पेशंटला नावं रिकॉल करायला ऑब्जेक्ट्सची अवघड जातं. जसं फॉर एक्झाम्पल विचार करा की कधी ओल्ड एज माणूस आहे, ठीक आहे, आपल्या घरात, आणि त्यांना डिमेन्शिया आहे. ठीक आहे, आता ते नॉर्मली त्यांना टीव्हीचं वगैरे बातम्या वगैरे जर बघायच्या असल्या, ठीक आहे, तर 7 वाजता ते म्हणतील की बाबा ते रिमोट दे मला. ठीक आहे, किंवा आपल्याला सांगतील ते 2 नंबरचं चॅनल लाव. ठीक आहे, सो त्यांना रिमोट म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे ना. ठीक आहे, पण आता ते त्यांना टीव्ही लावायचं हे कळलंय त्यांना, पण स्टार्टिंगला त्यांना होईल अॅनोमिकाफेजिया. आता त्यांना रिमोट आपल्याला मागायचं ते सांगता येणार नाही. ठीक आहे, सो रिमोट मागता येणार नाही, दॅट इज अनोमिकाफेजिया. ही इज अनेबल टू रिकॉल द नेम ऑफ द ऑब्जेक्ट. ठीक आहे, सो स्टार्टिंगला सगळ्यात पहिले अनोमिकाफेजिया होणार. मग जसं जसं क्लिनिकल फीचर्स पुढे वाढणार तसं तसं जे लर्नड मोटर ऍक्टिव्हिटीज असतात, ठीक आहे, ते विसरायला लागतील. ठीक आहे, अनेबल टू डू लर्नड मोटर ऍक्टिव्हिटीज. लर्न मोटर ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, जसं फॉर एक्झाम्पल आपण शूलेस बांधायचं शिकलेलो असतो थ्रू द लाईफ, आपण चमच्याने खायचं शिकलेलो असतो, बरोबर आहे, आपण बटन शर्टला बटन आणि अनबटन करणं शिकलेलो असतो. ठीक आहे, सो हे जे इंडिव्हिज्युअल्स असतात यांना स्टार्टिंगला तर अनोमिकाफेजिया होईल, पण इव्हेंच्युअली हळूहळू त्यांना अप्रॅक्सिया डेव्हलप होईल. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आंघोळीवरून ते बाहेर आले, आपण समजा फॉर एक्झाम्पल त्यांच्या तिथे शर्ट वगैरे जर ठेवलेलं आहे, तर त्यांना आता ते बटनिंग अनबटनिंग करता येत नाही शर्टची. ठीक आहे, सो अप्रॅक्सिया डेव्हलप होईल. मग हळूहळू त्यांना इनसाइड ऑफ द डिसीज पण चाललं जाईल. इनसाइड ऑफ द डिसीज म्हणजे काय, की स्टार्टिंगला तर त्यांना माहिती की बाबा हा माझी म्हणजे मेमरी चालली, नंतर त्यांना थोडं थोडं कळेल यार मला हे जमत नाहीये. ठीक आहे, बट हळूहळू काय होऊन जाईल, त्यांना डिसीज आहे का नाही हे पण कळणार नाही. याला आपण म्हणतो अॅनोसॉग्नोसिया. म्हणजे स्वतःला डिसीजच नाही हेच माहित नाही, अॅनोसॉग्नोसिया. ठीक आहे, ते पेशंट म्हणजे डायरेक्ट इथंच युरिनेट करून देईल, हॉलमध्येच युरिनेट करून देईल, म्हणजे लहान बाळासारखं डायरेक्ट, की त्याला काही माहितच नाही असं. ठीक आहे, कारण तो सगळ्या गोष्टी त्याची कंडिशनिंग वगैरे विसरत चाललाय. सो स्टार्टिंगला होतं अनोमिकाफेजिया, हळूहळू मग अप्रॅक्सिया डेव्हलप होतो, आणि शेवटी डायरेक्ट इनसाइड ऑफ द डिसीज चालला जातो, अॅनोसॉग्नोसिया होऊन जातो. ठीक आहे, आणि हे असे प्रोग्रेसिव्हली वाढत असतात सिम्पटम्स अल्झायमर डिसीजमध्ये, क्लिनिकल फीचर्स. मग इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपण काय करतो, एमआरआय ब्रेन करतो. आपल्याला माहिती आहे एमआरआय ब्रेन मध्ये आपल्याला कॉर्टिकल ॲट्रोफी दिसणार आहे. कॉर्टिकल ॲट्रोफी मध्ये पण टेम्पोरल लोब जास्त इन्व्हॉल्ड असणार आहे, मग परायटल, मग फ्रंटल. ठीक आहे, पण टेम्पोरल मध्ये सुद्धा आपल्याला हिप्पोकॅम्पल ॲट्रोफी बघायला भेटणार. अशा लोकांमध्ये आपण एमएमएससी स्कोअर पण करतो, मिनी मेंटल स्टेटस एक्झामिनेशन स्कोअर. ठीक आहे, सो बेसिकली एक क्वेश्चन एअर असतो. ठीक आहे, की दिवस आहे का रात्र आहे वगैरे असे म्हणजे वेगवेगळे क्वेश्चन्स असतात, ज्या आपण सायकॅट्री डिटेलमध्ये बघतो. इथं बेसिक्स काय विषय, की मिनी मेंटल स्टेटस एक्झामिनेशन स्कोअर 0 to 30 असतो, आणि हा जर 24च्या खाली आहे याचा अर्थ पर्सनला डिमेन्शिया आहे, आणि तो जितका कमी असेल तितकी सिव्हिरिटी जास्त असणार आहे. ठीक आहे, सो मिनिमेंटल स्टेटस एक्झामिनेशन स्कोअर मध्ये जर 24च्या खाली आला तर डिमेन्शिया आहे, आणि जितका कमी असेल त्याच्या तर तितकं जास्त डिमेन्शिया असणार आहे. ठीक आहे, ट्रीटमेंटमध्ये आपण काय करणार, तर आपल्याला माहिती आहे की बाबा अल्झायमर मध्ये, ठीक आहे, ऍसिटाइलकोलिन कमी झालेलं होतं. ऍसिटाइलकोलिन जर कमी झालेलं तर आपण काय करू, ऍसिटाइलकोलिनला तोडणारा जो मॉलिक्युल असतो ऍसिटाइलकोलिन इस्ट्रेज, त्याला आपण इनिबिट करू. ऍसिटाइलकोलिन इस्ट्रेज इनिबिटर्स काय देणार आपण, डोनेपाझिल, रिवास्टिगमिन, गॅलांटामाइन. ठीक आहे, सो हे डोनेपासिल, रिवास्टिगमिन, गॅलेंटामाइन हे देणार. टॅक्रिन अगोदर द्यायचो, आता टॅक्रिन आपण बॅन करून दिलेला आहे कारण तो हिपॅटॉक्सिक आहे. ठीक आहे, कारण तो आता हिपॅटॉक्सिक आहे. तर हे झालं आपलं अल्झायमर बद्दल. ठीक आहे, इरिव्हर्सिबल कॉज ऑफ डिमेन्शिया. आता आपण बघतोय मल्टी इन्फाक्ट डिमेन्शिया. ठीक आहे, मल्टी इन्फाक्ट डिमेन्शिया काय असतो, सो असं विचार करा की एक माणूस आहे 65 year old, दालूला आले. ठीक आहे, आणि तो बीडी स्मोकर आहे. ठीक आहे, त्याला बीडी प्यायला आवडते, एकदम मस्त लाईफ चालू आहे त्याची. ठीक आहे, पण आपल्याला माहिती आहे की बीडीने काय होऊन जातं, ॲथ्रोस्क्लेरोसिस होऊन जातं. सो समजा फॉर एक्झाम्पल हे ब्रेन आहे, ही ब्रेन स्टेम ऑफकोर्स. ठीक आहे, सो ब्रेनला काय झालं, ब्रेनमध्ये ॲथ्रोस्क्लेरोसिस झालं. ठीक आहे, एक पर्टिक्युलर आर्टरीमध्ये. मग ब्रेनच्या काही न्यूरॉन्समध्ये काय झालं, इस्चिमिया झाला. इस्चिमिया झाला त्याच्यामुळे त्याला काहीतरी क्लिनिकल फीचर्स येतील. ठीक आहे, पण आपला जो दालूला आले हा तर बीडी पिऊन मस्त आहे. ठीक आहे, याला काही इतका फरक पडत नाहीये, हा कंटिन्यू करतोय तसंच जगणं. ठीक आहे, मग काय होतंय की अजून ॲथ्रोस्क्लेरोसिस होतोय कोणत्या तरी दुसऱ्या आर्टरीमध्ये, बरोबर आहे. दुसऱ्या आर्टरीमध्ये ॲथ्रोस्क्लेरोसिस झालं, तिथल्या न्यूरॉन्समध्ये इस्चिमिया झाला, त्याच्या नवीन क्लिनिकल फीचर्स ऍड झाले. ठीक आहे, सो हा परत म्हणजे काही दिवसांपर्यंत सेम क्लिनिकल फीचर्स घेऊन तो पुढे जात होता. ठीक आहे, मग त्याचे नवीन क्लिनिकल फीचर्स ऍड होत आहे. ठीक आहे, दालूलाल काय, दालूलालला फक्त बिडी प्यायची. ठीक आहे, दालूलालला इतका काही फरक पडत नाही. परत काही दिवसांनंतर काय, तसेच सेम क्लिनिकल फीचर्स घेऊन, ठीक आहे, नवीन तिसऱ्याच आर्टरीमध्ये इकडे हे झालेलं आहे, इथून नवीन फीचर आले. ठीक आहे, सो सगळे क्लिनिकल फीचर्स असे अॅक्युमुलेट होत वाढत चालले. ठीक आहे, सो बघा दालूलालला काय झालं, सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा इन्फॉक्ट झाला होता तेव्हा काहीतरी इस्चिमिक क्लिनिकल फीचर्स चालू होते. ठीक आहे, मग ते थोडे दिवस तसेचे तसे राहिले. ठीक आहे, थोडे दिवस तसेचे तसे राहिले, आणि इव्हेंच्युअली एक दिवस परत दुसऱ्या याच्यात इन्फॉक्ट झाला. ठीक आहे, मग ते वाढलं, ते पण थोडे दिवस तसं तसं राहिलं.
परत नेक्स्ट टाइम इन्फार्क्ट झाला, परत असं. म्हणजे आपण काय बघतोय की मल्टी इन्फार्क्ट डिमेन्शियामध्ये क्लिनिकल फीचर्स जे ते स्टेप लॅडर पॅटर्न ग्रो करताय. कसे ग्रो करताय? स्टेप लॅडर पॅटर्न. पण याच्या अपोजिट काय होतं? प्रोग्रेसिव्ह डिटोरिएशन कुठं बघितलं होतं आपण? अल्झायमर डिसीज मध्ये बघितलं होतं. यांच्यामध्ये एव्हरीडे न्यूरोनल डॅमेज होतोय, एव्हरीडे क्लिनिकल फीचर्स हळूहळू असे वाढत चाललेत. ठीक आहे. तर इकडे प्रोग्रेसिव्ह डिटोरिएशन होतं अल्झायमर डिसीज मध्ये, पण मल्टी इन्फार्क्ट डिमेन्शियामध्ये आपल्याला स्टेप लॅडर पॅटर्न मध्ये डिटोरिएशन दिसणार आहे. ठीक आहे. मल्टी इन्फार्क्ट डिमेन्शिया क्लिनिकल फीचर्स त्यांचे वाढतील 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 स्टेप लॅडर पॅटर्न मध्ये. ओके. आता आपण बघणार आहे फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया. ठीक आहे. सो नावातच आहे, ठीक आहे, की फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया म्हणजे हा कॉर्टिकल कॉजेस असणार आहे डिमेन्शियाचा. बरं, मल्टी इन्फार्क्ट डिमेन्शिया काय आहे? मल्टी इन्फार्क्ट डिमेन्शिया हा मिक्स्ड डिमेन्शिया आहे. ठीक आहे. म्हणजे हा कॉर्टेक्सला पण इन्व्हॉल्व करतोय, सब कॉर्टेक्सला पण इन्व्हॉल्व करतोय. सो हा काय, हा मिक्स्ड कॉज डिमेन्शिया आहे. ठीक आहे. पण आपला फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया काय, हा कॉर्टिकल कॉज ऑफ डिमेन्शिया आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कोणते लोब इन्व्हॉल्ड असतील? फ्रंटल लोब आणि टेम्पोरल लोब इन्व्हॉल्ड असतील. कोणता लोब स्पेअर्ड असेल? परायटल लोब स्पेअर्ड असेल. ठीक आहे. विचार करा, आपला परायटल लोब आपल्याला काय काय करायला मदत करतो? आपल्याला ड्रॉइंग करायला परायटल लोब हेल्प करतो, आपल्याला रायटिंग करायला परायटल लोब हेल्प करतो, कॅल्क्युलेशन करायला परायटल लोब हेल्प करतो. तर ते सगळं नॉर्मल राहील आपल्यामध्ये. ठीक आहे. ड्रॉइंग इज नॉर्मल, रायटिंग इज नॉर्मल, कॅल्क्युलेशन इज नॉर्मल. ठीक आहे. आता फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया जो आहे ना, ठीक आहे, हा आपल्या अल्झायमर डिसीज सारखाच आहे. हा पण अक्युमुलेशन ऑफ टाऊ प्रोटीन्स मुळेच होतोय. हा पण अक्युमुलेशन ऑफ टाऊ प्रोटीन्स मुळेच होतोय. सो इट इज जस्ट लाईक अल्झायमर डिसीज. ठीक आहे. इट इज जस्ट लाईक अल्झायमर डिसीज. फक्त अल्झायमर मध्ये काय होतं? परायटल लोब टेम्पोरल लोब सगळ्यात जास्त इन्व्हॉल्व होत होतं. इकडे फक्त परायटल स्पेअर्ड आहे, दॅट्स इट. इकडे परायटल स्पेअर्ड आहे. ठीक आहे. बाकी सगळं सेम आहे. ओके. परायटल स्पेअर्ड असल्यामुळे ह्या गोष्टी येत नाही, हायर मेंटल फंक्शन्स हे असे लॉस्ट नाही होत. ठीक आहे. टाऊ प्रोटीन्सच्या याच्यानंच होतं. ठीक. त्याच्यानंतर येतो आपला लिव्ही बॉडी डिमेन्शिया. आता लिव्ही बॉडी जो आहे ना, आपल्याला माहिती आहे एक ॲबनॉर्मल प्रोटीन असतो अल्फा सिन्युक्लिन. ठीक आहे. अबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन असतो. अल्फा सिन्युक्लिन प्रोटीनचं जर अक्युमुलेशन होईल, पण कुठं? कॉर्टिकल न्यूरॉन्स मध्ये. म्हणजे कॉर्टिकल न्यूरॉन्स मध्ये लेव्ही बॉडीज बनतील. म्हणजे हे अल्फा सिन्युक्लिन प्रोटीन जेव्हा सगळे मिळतात, मिळून जुळतात, तेव्हा ते लेव्ही बॉडी तयार करतात. तर ही लेव्ही बॉडी आपली. ठीक आहे. दिस इज लेव्ही बॉडी. ओके. ही लेव्ही बॉडी जेव्हा कॉर्टिकल न्यूरॉन्सला डॅमेज करेल तेव्हा काय होईल? डिमेन्शिया होईल. ठीक आहे. तर हे कॉर्टेक्स मध्ये करतंय. पार्किन्सन जो तो मिड ब्रेन मध्ये होणार आहे. ठीक आहे. तर हा लेव्ही बॉडी डिमेन्शिया आहे. मुव्हिंग फॉरवर्ड टू हंटिंग्टन्स कोरिया. ठीक आहे. आता हंटिंग्टन्स कोरियाचा विषय काय आहे? हा एक ऑटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर आहे. हा काय? ऑटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर आहे. सो ग्रँडफादर आहे, ग्रँडफादरला हंटिंग्टन कोरिया होता, मग तो फादरला होणार, मग तो पुढे सनला जाणार, तर ऑटोझोमल डॉमिनंट पॅटर्न तो फॉलो करणार आहे. ठीक आहे. ग्रँडफादरला जर थोडासा हंटिंग्टन होता तर वडिलांना जरा जास्त राहील. ठीक आहे. सनला भरपूर अजून जास्त राहील. ठीक आहे. तर एक कन्सेप्ट आहे, काय ते सांगतो मी. ठीक आहे. सो हंटिंग्टन कोरिया होतो कशाला? सो बेसिकली काय असतं, आपल्यामध्ये क्रोमोझोम 4 असतो. क्रोमोझोम 4 मध्ये हंटिंग्टन जीन असतो. ठीक आहे. ह्या हंटिंग्टन जीनचं जर म्युटेशन झालं, ठीक आहे, तर सीएजी कोडॉन्स जे असतात ना, ते आपली बॉडी त्यांच्यामध्ये म्हणजे आपल्या बॉडीमध्ये त्यांचा नंबर वाढून जातो. ठीक आहे. सो क्रोमोझोम नंबर 4 वर जर हंटिंग्टन जीनचं जर म्युटेशन झालं तर काय होणार? सीएजी कोडॉन्सचं काय होऊन जाईल? नंबर वाढून जाईल. ठीक आहे. सीएजी कोडॉन्सचा जर नंबर वाढला, ठीक आहे, तर काय होतं? कॉडेट न्यूक्लियस जे आहे ते डॅमेज होणार. बघा लॉजिक पण बघा, कॉडेट न्यूक्लियस डॅमेज होणार तेव्हाच कोरिया होणार. सो आपल्याला हे पण कळतं की बाबा हंटिंग्टन कोरियामध्ये कॉडेट न्यूक्लियस डॅमेज होतोय. तर फक्त कॉडेट न्यूक्लियस डॅमेज नाही होते, कॉडेट न्यूक्लियसच्या आजूबाजूचे न्यूरॉन्स पण डॅमेज होत आहे. ठीक आहे. कॉडेट न्यूक्लियस कुठं असतं? कॉर्टेक्स मध्ये असतं का सब कॉर्टिकल रिजन मध्ये असतं? सब कॉर्टिकल रिजन मध्ये. ठीक आहे. सो हा सब कॉर्टिकल कॉज ऑफ डिमेन्शिया आहे. ठीक आहे. सो काय होतंय? क्रोमोझोम नंबर 4 मध्ये हंटिंग्टन जीनचं म्युटेशन होतंय, त्याच्यामुळे सीएजी कोडॉन्सचा नंबर वाढतोय. ठीक आहे. त्याच्यामुळे कॉडेट न्यूक्लियसच्या आजूबाजूच्या न्यूरॉन्स त्यांचं डॅमेज होऊ राहिलं. ठीक आहे. सब कॉर्टिकल कॉज ऑफ डिमेन्शिया आहे. ठीक आहे. आणि आपण हंटिंग्टन कोरियाच्या लोकांमध्ये बघितलेलं आहे की यांच्यामध्ये डोपामिनची लेवल वाढलेली असते. जसं अल्झायमर मध्ये बघितलं होतं ऍसिटाइलकोलिनची लेवल कमी झालेली होती, तशी इथं आपण बघितलं डोपामिनची लेवल वाढलेली आहे. ठीक आहे. मग आपल्याला या लोकांमध्ये काय दिसणार? फक्त डिमेन्शिया दिसणार का? नाही, डिमेन्शिया तर दिसेलच. ठीक आहे. प्लस आपल्याला कोरिया पण दिसेल. कॉडेट न्यूक्लियस गेला ना, मग कॉडेट न्यूक्लियस गेला म्हणून कोरिया पण दिसेल, प्लस डिमेन्शिया पण दिसेल. ठीक आहे. सो म्हणजे असं असतं की कोरिया येतो सगळ्यात पहिले. कोरिया म्हणजे काय की बाबा डिस्टल जॉईंट जे असतात त्यांचं रॅपिड मुवमेंट्स असतात, बरोबर, आणि बिहेव्हिअरल डिसऑर्डर म्हणजे बिहेव्हिअरल मॉडिफिकेशन पण होतात त्यांच्यामध्ये, आणि मग इव्हेंच्युअली डिमेन्शिया पण येतो. ठीक. आता हे काय ना, एक जेनेटिक अँटिसिपेशन पण फॉलो करतो. जेनेटिक अँटिसिपेशन म्हणजे काय की सिव्हिरिटीची ती वाढत जाणार इन सक्सेसिव्ह जनरेशन्स. ठीक आहे. सिव्हिरिटीची ती वाढत जाणार इन सक्सेसिव्ह जनरेशन्स. ठीक आहे. तर आता होतं काय, नॉर्मली कसं असतं ना, ठीक आहे, तर हे कॉर्डेट न्यूक्लियस असतं आपलं. ठीक आहे. इतकं मोठं दिसतंय हे, दिस इज नॉर्मल कॉर्डेट न्यूक्लियस. पण आता होईल काय, कॉर्डेट न्यूक्लियस छोटं होऊन जाईल, कारण कॉर्डेट न्यूक्लियसचं झालेलं डॅमेज. पण कॉर्डेट न्यूक्लियस छोटं होईल तर मग व्हेंट्रिकल्सची साईज मोठी होऊन जाते अशी. ठीक आहे. मग आपण जेव्हा एमआरआय काढतो, ठीक आहे, तेव्हा आपल्याला नॉर्मली कॉर्डेट न्यूक्लियस असं दिसलं पाहिजे. दिस इज नॉर्मल कॉर्डेट न्यूक्लियस. ठीक आहे.
सॉरी दिस इज नॉट नॉर्मल कॉर्डेट न्यूक्लियस, दिस इज नॉर्मल कॉर्डेट न्यूक्लियस हे वाला. ठीक आहे, हे व्हेंट्रिकल आहे, ब्लॅक ब्लॅक कलरचा जो स्पेस आहे दिस इज व्हेंट्रिकल, लॅटरल व्हेंट्रिकल. आणि हा जो स्पेस आहे त्याच्या आजूबाजूचा दिस इज कॉर्डेट न्यूक्लियस. ठीक आहे, पण जर कॉर्डेट न्यूक्लियसचं जर डॅमेज झालं तर व्हेंट्रिकलची साईज मोठी होऊन जाते. तर इथं काय झालेली, व्हेंट्रिकलची साईज अशी इथं मोठं झालेली दिसते. ठीक आहे, कॉर्डेट न्यूक्लियस इकडे असं छोटा छोटा झालेला आहे एकदम. ठीक आहे ना. सो तिथं काय दिसतं आपल्याला, बॉक्स कार शेप ऑफ व्हेंट्रिकल्स दिसतंय. दिस इज बॉक्स कार शेप ऑफ व्हेंट्रिकल्स. ठीक आहे, तर आपल्याला काय दिसणार आहे, बॉक्स कार शेप व्हेंट्रिकल्स दिसणार आहे हंटिंग्टन कोरियामध्ये. कारण काय झालेलं आहे, कॉर्डेट न्यूक्लियसचं डॅमेज होऊन गेलेलं आहे. ठीक आहे, सो दिस इज नॉर्मल ब्रेन, दिस इज हंटिंग्टन, दिस इज ब्रेन, दिस इज नॉर्मल ब्रेन, दिस इज हंटिंग्टन, दिस इज ब्रेन. ठीक आहे, सो बॉक्स कार शेप व्हेंट्रिकल्स आपल्याला दिसतात. इन्व्हेस्टिगेशन आपण एमआरआय करतो, त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्डेट न्यूक्लियसचं डॅमेज दिसतं. आपण बघितलेलं आहे यांच्यामध्ये डोपामिन जास्त होतं. आपण डोपामिन डेप्लिटर देतो, टेट्राबेन्झिन. काय देतो, टेट्राबेन्झिन देतो. ठीक आहे, जो की डोपामिन डेप्लिटर आहे. मुव्हिंग फॉरवर्ड टू पार्किन्सन रिलेटेड डिमेन्शिया. मग काय बघितलेलं आहे आपण की पार्किन्सन डिसीज मध्ये ऍडव्हान्स स्टेजेसमध्ये, पार्किन्सन डिसीज मध्ये स्टार्टिंगला डिमेन्शिया नसणार. पार्किन्सनच्या ऍडव्हान्स स्टेजेसमध्ये आपण बघितलेलं हायर मेंटल फंक्शन कमी होऊन जातात. त्याला आपण म्हणतो पार्किन्सन रिलेटेड डिमेन्शिया. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला शेवटचा क्रुट्सफेल्ड जेकब डिसीज. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, सोपा नाही कारण हा. तर क्रुट्सफेल्ड जेकब डिसीज कशामुळे होणार, क्रोमोझोम 20च्या प्रॉब्लेममुळे होणार. सो क्रोमोझोम 20 जो असतो ना, हा एक प्रायन रिलेटेड प्रोटीन बनवू शकतो. काय बनवू शकतो, प्रायन रिलेटेड प्रोटीन. आणि हा प्रायन रिलेटेड प्रोटीन आपल्याला ना सायटोप्लाझम मध्ये भेटतो, म्हणून आपण तिथं काय लिहिलेलं आहे, सी लिहिलेलं आहे, पीआरपी-सी. ठीक आहे, सो आपला जो क्रोमोझोम 20 असतो हा प्रायन रिलेटेड प्रोटीन बनवतो, जो की आपल्याला सायटोप्लाझम मध्ये भेटतो. ठीक आहे, नॉर्मली तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काय आहे, पीआरपी प्रोटीन बनतो, जो की सायटोप्लाझम मध्ये आहे. ओके, ठीक आहे. जर समजा फॉर एक्झाम्पल याचं सोमॅटिक म्युटेशन झालं, काय झालं याचं, सोमॅटिक म्युटेशन झालं ह्या प्रायन रिलेटेड प्रोटीनचं. मग आता इथं काय दिलेलं आहे मी बघा, प्रायन रिलेटेड प्रोटीनचं काय झालंय, सोमॅटिक म्युटेशन साठी मी तर एस दिलं आणि सायटोप्लाझम मध्ये भेटतो म्हणून सी दिलेलं आहे. ठीक आहे, सो सोमॅटिक म्युटेशन झालं प्रायन रिलेटेड प्रोटीनचं. आणि त्या प्रायन रिलेटेड प्रोटीनचं सोमॅटिक म्युटेशन झाल्यानंतर ते जर अॅक्युम्युलेट व्हायला लागले, ठीक आहे, तर ते रॅपिड न्यूरोनल डिजनरेशन करतील, आपल्या ब्रेनच्या सगळ्या न्यूरॉन्सला खटखट 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 खायला चालू करून देतील. ठीक आहे, कॉर्टिकल न्यूरॉन, सब कॉर्टिकल न्यूरॉन सगळ्यांना. ठीक आहे, म्हणून हा सुद्धा काय मिक्स्ड डिसीज आहे. ठीक आहे, जसं मल्टी इन्फॅक्ट डिमेन्शिया होता तसंच क्रुट्सफेल्ड जेकब डिसीज पण काय मिक्स्ड डिसीज आहे. ठीक आहे, सो होतं काय, ठीक आहे, आपला क्रोमोझोम 20 प्रायन रिलेटेड प्रोटीन बनवतो, जो की आपल्याला सायटोप्लाझम मध्ये भेटतो. पण त्याचं जर सोमॅटिक म्युटेशन झालं तर काय बनवणार, तो ॲबनॉर्मल प्रायन रिलेटेड प्रोटीन तयार होऊन जाणार सोमॅटिक म्युटेशन झाल्यानंतर. ठीक आहे, तर ते अॅक्युम्युलेट होतात आपल्या ब्रेनमध्ये आणि ते रॅपिड न्यूरोनल डिजनरेशन करतात. ठीक आहे, तर आपलं नॉर्मल जे ब्रेन असतं ना, ते आपलं नॉर्मल ब्रेन आहे ना असं पनीर सारखं असतं जर आपण हातात घेतलं तर. ठीक आहे, पण जर समजा फॉर एक्झाम्पल इथं जर प्रायन रिलेटेड प्रोटीन विथ सोमॅटिक म्युटेशन हे जर तयार झालं तर हे पूर्ण ब्रेन मध्ये सगळ्या न्यूरॉन्सला गटकट कटकट कटकट खाऊन टाकेल लेस दॅन 1 इयर मध्ये. ठीक आहे, आपल्या ब्रेनला ते एकदम असं सुका स्पॉन्ज सारखं बनवून टाकेल. ठीक आहे, ड्राय स्पॉन्ज सारखं. सो नॉर्मली पनीर सारखं असतं आपलं ब्रेन. ठीक आहे, पण ते कसं होऊन जाईल क्रुट्सफेल्ड जेकब डिसीज मध्ये इन लेस दॅन 1 इयर ड्राय स्पॉन्ज सारखं होऊन जाईल. ठीक आहे, सो पीआरपीएससीचा जो प्रोटीन असतो तो अक्युमुलेट झाल्यानंतर स्पॉन्जी फॉर्म एन्केफेलोपॅथी होऊन जाते. काय होऊन जाते, स्पॉन्जी फॉर्म एन्केफेलोपॅथी. ठीक आहे, बरं कसं असतं ना, टाइप्स ऑफ सीजेडी. सो मोस्ट कॉमनली क्रुट्सफेल्ड जेकब डिसीज स्पोरॅडिक. असं नाही की बाबा वडिलांना झालेला आहे मग मुलांना होतोय, मुलींना होतोय, नाही, मोस्ट कॉमनली इट इज स्पोरॅडिक. ठीक आहे, पण याचा अर्थ फक्त स्पोरॅडिकच आहे असं नाहीये. फॅमिलियल पण आपण बघितलेलं आहे की क्रुट्सफेल्ड जेकबची हिस्ट्री आहे. ठीक आहे, इतकी कॉमन नाही आहे, रेअरली पण भेटतं आपल्याला. ठीक आहे, तर मोस्ट कॉमन तर स्पोरॅडिक आहे. ठीक आहे, पण फॅमिलियल पण भेटलेलं आहे. ठीक आहे, अजून आपण काय बघतो की कंटॅमिनेटेड मीट किंवा कंटॅमिनेटेड ऑर्गन ट्रान्सप्लांट याच्याने पण होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे कंटॅमिनेटेड मीट म्हणजे काय की बाबा कोणी कंटॅमिनेटेड मीट खाल्लं, ओके, आणि त्याच्यामधून काय झालं, हा पीआरपी प्रोटीन येऊन गेला त्या मीट मधून. ठीक आहे, किंवा मग कंटॅमिनेटेड ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणजे कोणाचं कॉर्निया ट्रान्सप्लांट झालं आणि त्या कॉर्नियामध्ये जर हे प्रायन रिलेटेड प्रोटीन होते ज्यांचं सोमॅटिक म्युटेशन झालेलं होतं तर ते जर आले. ठीक आहे, आता विषय काय असतो माहिती का, कसं आहे, कोणत्या पण सोर्स नाही, व्हाया सोमॅटिक म्युटेशन म्हणा किंवा व्हाया कंटॅमिनेटेड मीट म्हणा किंवा व्हाया ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणा, फक्त पहिला पीआरपी प्रोटीन जरी ॲबनॉर्मल प्रोटीन जरी येऊन गेला, ठीक आहे, तर तो स्वतः इंड्यूस करतो अजून सोमॅटिक म्युटेशन्सला, तो अजून पीआरपीची लेवल वाढवतो. ठीक आहे, म्हणजे स्टार्टिंगला फक्त एक येणं इम्पॉर्टंट आहे. एक जरी येऊन गेला तर तो खटखट खटखट परत काय करतो, विशेष सायकल करून त्यांचा नंबर वाढवतो, अॅक्युम्युलेट होतो आणि विदिन लेस दॅन 1 इयर पूर्णच्या पूर्ण ब्रेनला तो खोकला करून टाकतो, स्पॉन्जी फॉर्म एन्केफेलोपॅथी करून टाकतो. ठीक आहे, सो जर कंटॅमिनेटेड मीठ खाल्ल्यामुळे जर झालेलं आहे त्याला आपण मॅड काऊ डिसीज म्हणतो, त्याला आपण बोवाईन एन्केफेलोपॅथी म्हणतो. काय म्हणतो, बोवाईन एन्केफेलोपॅथी. सो क्रुट्सफेल्ड जेकब डिसीज मध्ये काय होतं, क्रोमोझोम नंबर 20 आपला पीआरपीसी प्रोटीन बनवतो, त्याचं सोमॅटिक म्युटेशन झाल्यानंतर जो ॲबनॉर्मल पीआरपीएससी प्रोटीन तयार झालेला आहे तो रॅपिड न्यूरोनल डिजनरेशन करेल, स्पॉन्जी फॉर्म एन्केफेलोपॅथी करेल असं दिसणार आहे. ठीक आहे, ते कंटॅमिनेटेड मीटमुळे पण होऊ शकतं, कंटॅमिनेटेड ऑर्गन ट्रान्सप्लांटमुळे पण होऊ शकतं. मीटमुळे जर झालं तर त्याला आपण मॅड काऊ डिसीज म्हणतोय, बोवाईन
एन्केफेलोपॅथी म्हणतोय. ठीक आहे. सो आता इमॅजिन करा की एक ललित आहे. ठीक आहे. एक मेडिको मुलगाच आहे समजा, आपला पकडून घ्या. ठीक आहे. तर तो आला दिवसभरचं पोस्टिंग वगैरे करून, हे ते करून. ठीक आहे. शेवटी त्याला आता काही घरी स्वयंपाक करायची काही इच्छा नाहीये, मेसची खायची इच्छा नाही, मग तो गेला हॉटेलवर. त्याने मीठ खाल्लं, ते कंटॅमिनेटेड मीठ होतं. ओके. सो आफ्टर सम डेज, ठीक आहे, त्याला असं म्हणजे थोडंफार फटीक वाटायला लागलं, मसल पेन व्हायला लागलं. ठीक आहे. जनरलाइज बॉडी विकनेस होती, प्लस लो ग्रेड फिवर होता. ठीक आहे. अशा गोष्टी, बेसिक बेसिक गोष्टी ज्या आपल्याला प्रत्येकाला कधी ना कधी फील झालेल्या आहे. ठीक आहे. फटीक, मसल पेन, जनरलाइज बॉडी विकनेस, लो ग्रेड फिवर. मग ललितला वाटलं की बाबा मला तर हे झालेलं आहे, काय झालेलं आहे, व्हायरल वगैरे काहीतरी असणार आहे. ठीक आहे. जनरल काहीतरी. मग त्याने काहीतरी नॉर्मल आयबू पॅरा, अँटीव्हायरल्स वगैरे घेऊन बघितले. ठीक आहे. आयबू पॅरा, सॉरी, हा, आयबू पॅरा, हे घेऊन बघितलं. ठीक आहे. अँटीव्हायरल्स वगैरे घेऊन बघितले. बट त्याला थोडाफार रिलीफ भेटला. ठीक आहे. बट त्याने बघितलं की थोड्या दिवसानंतर आहे ना, त्याची स्लीप कमी व्हायला लागली. म्हणजे नॉर्मली त्याला जी झोप लागायची, आता ती झोप कमी व्हायला लागली. ठीक आहे. आणि म्हणजे पूर्ण बाकीचे जे त्याचे जे क्लासमेट्स आहेत, ठीक आहे, ते एकदम शॉक. ठीक आहे. त्यांनी बघितलं की ललित जो आहे, ठीक आहे, तो 8-8, 10-10 घंटे झोपण्यासारखा पोरगा आहे. ठीक आहे. तर त्याची स्लीप कमी कशी होते? ठीक आहे. पण ठीक आहे, ललितला पण काही इतका काही संशय होत नाहीये. स्लीप कमी झाली, हळूहळू त्याला हॅल्युसिनेशन यायला लागले. ठीक आहे. हॅल्युसिनेशन यायला लागले आणि मग बाकीच्यांना वाटायला लागलं आता गेला आता. ठीक आहे. याचं तर डोकंच खराब व्हायला लागलेलं आहे. हॅल्युसिनेशन यायला लागले, मग याला ते सायकॅट्रिस्टकडे घेऊन गेले. सायकॅट्रिस्टने स्किझोफ्रेनियाचा विचार केला, कारण स्किझोफ्रेनिया भरपूर कॉमन असतो. मग त्याने त्याच्यासाठी सायकॅट्रिस्ट डॉक्टरांनी त्याला अँटी सायकॅट्रिक मेडिकेशन दिले, म्हणजे अँटी सिझोफ्रेनिक मेडिकेशन दिले. बरोबर आहे. पण हळूहळू हळूहळू तो डायरेक्ट बोलणं त्याचं बंद होऊन गेलं. ठीक आहे. तो जस्ट असंच पडून राहायचा, अकायनेटिक म्युटिझम व्हायला लागलं. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले काय होतं, फटिंग, मसल पेन वगैरे तर जनरलाइज सिम्पटम्स येतात. ठीक आहे. बट सगळ्यात पहिले काय होणार, स्लीप कमी होणार. ठीक आहे. मग हॅल्युसिनेशन येणार, मग इव्हेंच्युअली डायरेक्ट काय होऊन जाईल, अकायनेटिक म्युटिझम. हे सगळं 1 वर्षाच्या आत झालं. हे सगळं 1 वर्षाच्या आत झालं. ठीक आहे. ईईजी जर आपण काढला ललितचा, तर आपल्याला ईईजी मध्ये शार्प वेव्स दिसतील. ठीक आहे. आणि जर आपण सीएसएफ बघितलं, म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड बघितलं, तर आपल्याला नाही का असे फॅन्सी प्रोटीन्स दिसतील, 1433 प्रोटीन्स. ठीक आहे. हे नाव आहे त्या फॅन्सी प्रोटीन्सचं. ठीक आहे. 1433 प्रोटीन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर एमआरआय केला, तर एमआरआय मध्ये आपल्याला काय दिसणार? ठीक आहे. तर आपल्याला असं वाटेल की बाबा या ब्रेनला आपण ना काहीतरी रिबनिंग केलेली आहे, म्हणजे रिबनने असं धाग्याने बांधून टाकलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला कॉर्टिकल रिबनिंग दिसणार. असं दिसतंय का कॉर्टेक्स मध्ये रिबनिंग दिसते, अशी 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 अशी. ठीक आहे. तर आपल्याला कॉर्टिकल रिबनिंग दिसणार. ठीक आहे. आणि सॅडली ललितसाठी आपल्याकडे काही ट्रीटमेंट अवेलेबल नाहीये, नो ट्रीटमेंट अवेलेबल. तर हे झालं क्रुडफेल्ड जेकब डिसीज बद्दल. त्याच्यानंतर समरी ऑफ डिमेन्शिया बघा मग आता. ठीक आहे. सगळ्यात पहिलं आपलं नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलस. ठीक आहे. नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलस मध्ये कैलासजीची स्टोरी आपल्याला आठवायला पाहिजे. ठीक आहे. की ते जेव्हा जायला लागले तेव्हा त्यांना डेट्स आठवत नाही, डिमेन्शिया, मग त्यांचा बॅलन्स वगैरे सुटायला लागला, अटॅक्सिया, आणि मग इव्हेंच्युअली एकदा एम्बॅरेसिंग सिच्युएशन झाली, युरिनरी इनकॉन्टिनन्स. मग ते डॉक्टरकडे आले. डॉक्टरांनी एमआरआय केला. एमआरआय मध्ये त्यांना बॉक्सकार म्हणतोय मी, असे डायलेटेड व्हेंट्रिकल्स दिसले, स्ट्रेच दिसला. ठीक आहे. पेरिव्हेंट्रिक्युलर लिम्बिक सिस्टीमवर मिल्लर फेशियल टेस्ट केली, आणि मग त्यांनी ट्रीटमेंटसाठी व्हीपी शंट दिला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला अल्झायमर डिसीज. अल्झायमर डिसीज आपल्याला माहिती की हा मोस्ट कॉमन कॉज आहे सेनाइल डिमेन्शियासाठी. ठीक आहे. आणि तो त्याच्यामध्ये काय होतं की इंट्रान्युरल अक्युम्युलेशन होतं टाऊ प्रोटीन्सचं. ठीक आहे. आणि एक्स्ट्रा न्यूरल अक्युम्युलेशन होतं अमोलेड बीटा 42 प्रोटीन्सचं. बरोबर आहे. टाऊ प्रोटीन्स जे असतात ते काय तयार करतात, न्यूरोफिब्ररी टँगल्स तयार करतात, त्यालाच आपण हिरानोबॉडीज म्हणतो. आणि हे काय तयार करतात, न्यूरॅटिक प्लाक्स तयार करतात आउटसाइड. ठीक आहे. आणि न्यूरॅटिक प्लाक्स आपल्याला ना एज बद्दल सांगतील, जितके न्यूरॅटिक प्लाक्स जास्त असतील तितकी एज जास्त. ओके. पण हिरानोबॉडीज, न्यूरोफिब्ररी टँगल्स जितके जास्त, तितकंच रप्चर करणार न्यूरॉन्स, तर ते आपल्याला सिव्हिरिटी ऑफ द अल्झायमर डिसीज बद्दल सांगतील. ठीक आहे. आणि अल्झायमर मध्ये मोस्ट कॉमन लोब इन्व्हॉल्व कोणता होता, टेम्पोरल लोब. आणि लिस्ट कॉमन इन्व्हॉल्व कोणता होता, ऑक्सिपिटल. ऑक्सिपिटल काय होता, हा लिस्ट कॉमनली इन्व्हॉल्व होता. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया आपण एक बघितलेला होता, तर याच्यामध्ये परायटल लोब स्पेअर्ड होता, म्हणजे ह्या लोकांना ड्रॉइंग, रायटिंग, कॅल्क्युलेशन हे जमायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हंटिंग्टन्स कोरिया. ठीक आहे. फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया झाला हंटिंग्टन्स कोरिया. हंटिंग्टन्स कोरिया हा एक ऑटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर होता. ठीक आहे. याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर 4, ठीक आहे, याच्यामध्ये जर डिफेक्ट झाला तर सीएजी कोडॉन जो होता, ठीक आहे, म्हणजे क्रोमोझोम नंबर 4 वर हंटिंग्टन जीन राहायचा, त्याचं म्युटेशन झालं तर सीएजी कोडॉन्सचा नंबर वाढायचा. ठीक आहे. आणि ते कॉर्डेट न्यूक्लियसला डिस्ट्रॉय करायचे, म्हणून आपल्याला त्यांच्यामध्ये कोरिया आणि डिमेन्शिया दिसायचं. बरोबर आहे. ठीक आहे. एमआरआय ब्रेन जर केलं तर त्यांच्यामध्ये आपल्याला बॉक्स कार शेप्ट व्हेंट्रिकल दिसायची, कारण कॉर्डेटची ॲट्रॉफी होऊन गेलेली राहायची. ठीक. त्याच्यानंतर क्रुड्सफेल्ड जेकब डिसीज. तर क्रुड्सफेल्ड जेकब डिसीज हा क्रोमोझोम नंबर 20 याच्यामुळे ॲबनॉर्मल पीआरपीएससी प्रोटीन, ठीक आहे, याच्या अॅक्युम्युलेशनमुळे स्पॉन्जिफॉर्म एन्केफेलोपॅथी विदिन लेस दॅन 1 इयर. ठीक आहे.
आपल्याला कॉर्टिकल रिमनिंग दिसायची एमआरआय वर आणि सीएसएफ वर आपल्याला 1433 नावाचे फॅन्सी प्रोटीन्स दिसायचे, बरोबर. आणि ठीक आहे, मग रिव्हर्सिबल कॉजेस ऑफ डिमेन्शिया काय होते? विटामिन B12 डेफिशियन्सी, हायपोथायरॉइडिझम, क्रोनिक सबड्युरल हॅमरेज, नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफलस. ठीक आहे. इरिव्हर्सिबल मध्ये काय होतं? इरिव्हर्सिबल मध्ये आता कॉर्टिकल. अल्झायमर मध्ये काय होतं? तर अल्झायमर मध्ये मोस्ट कॉमन टेम्पोरल, मग फ्रंटल, मग परायटल आणि मग ऑक्सिपिटल. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉरी, टेम्पोरल नंतर परायटल होतं, मग फ्रंटल होतं. ओके, आणि मग हे होतं. ठीक आहे. फ्रंटोटेम्पोरल मध्ये परायटल जो होता तो स्पेअर्ड होता, बरोबर. लेवी बॉडी डिमेन्शिया मध्ये कॉर्टेक्स मध्ये येत होते लेवी बॉडीज, आणि लेवी बॉडीज अल्फा सिन्युक्लिन प्रोटीन्स जे असतात त्यांच्या अक्युमुलेशन मध्ये लेवी बॉडीज बनत होते, ते सगळे कॉर्टिकल. ठीक आहे. सब कॉर्टिकल वाले कोणते होते? हंटिंग्टन्स. हंटिंग्टन्स मध्ये कॉर्डेटचा डॅमेज होत होता, बरोबर. पार्किन्सन रिलेटेड डिसीज मध्ये सबस्टेन्शिया नायग्रा मिडब्रेनचा. ठीक आहे. मिक्स्ड मध्ये मल्टी इन्फॉक डिमेन्शिया, तर हे कॉर्टेक्स सब कॉर्टेक्स दोघांना इन्व्हॉल्व करत होते. क्रुट्सफेल्ड जॅकब डिसीज, क्रुट्सफेल्ड जॅकब डिसीज सुद्धा ठीक आहे पूर्णचा पूर्ण ब्रेनला इन्व्हॉल्व करतोय. स्पॉन्जिफाइंग कॅपॅसिटी होऊन चालली पूर्ण ब्रेनची. ठीक आहे. तर दॅट्स ऑल अबाउट डिमेन्शिया. थँक्यू.